सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 41 मधील अंतुले नगर या ठिकाणी आहोत। येत्या काही दिवसांमध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत असताना अंतुले नगरचा एक महत्त्वाचा भाग जो या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक मोठ्या आनंदाने राहत असून मोठ्या प्रमाणात इथं कुष्ठरोगी जे आहेत ते या ठिकाणी राहतात आणि कुठेतरी त्यांच्यासाठी जे कामकाज चालतं त्या पुण्यामधल्या ज्या इतर ज्या NGO असतील, संघटना असतील, या उंडरी पिसुळीमधले काही दानशूर व्यक्तिमत्व असतील या ठिकाणी काम करत असतात। आपल्याबरोबर ज्या पद्धतीने ह्या इलेक्शनच्या संदर्भात आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय। बघूया पुढे नागरिक काय म्हणतात, त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे ते आपण जाणून घेतोय। चला, आपल्याबरोबर काही मतदार आहेत, आपण त्यांच्याबरोबर बोलतोय। या ठिकाणी नवयुवकांची फौज आहे अंतुले नगरमध्ये। या ठिकाणी जी नगरपालिकेची निवडणूक होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलतोय। त्यांच्या या भागामध्ये कारण एक स्लम एरिया आहे, गोरगरिबांचा राहण्याचं एक कुठंतरी पुण्यामध्ये जागा मिळावी म्हणून अत्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून 36 जिल्ह्यामधून लोक या ठिकाणी राहतात आणि या अंतुले नगरचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी कुष्ठरोगी राहतात, जे समाजाने झिडकारलेले आहेत। त्यांना स्वतःचं काही करता येत नाही कारण त्यांचे हातपाय वाकडे असतात, त्यांना समाजाने पीडित केलेलं असतं, स्वतः ते पीडित असतात। या समाजाबरोबर हे युवक राहतात कारण कुष्ठरोग्यांच्या बरोबर जीवन जगणं एक पाठीमागच्या काळामध्ये लोक त्याच्यावर बहिष्कार वगैरे टाकायची, परंतु तशी ही मुलं जी आहेत कारण स्वतःच्या पायावर सर्व मुलं उभे आहेत। बघूया ह्यांच्याकडून जाणून घेतोय की या ठिकाणी महानगरपालिकेच्या संदर्भात काय चर्चा आहे, कोण निवडून येईल किंवा कोणाच्या विषयी त्यांच्या भावना चांगल्या आहेत ते आपण जाणून घेतो। दादा, तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी? तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। माझे नाव जयंत मांढरे, मी अंतुले नगर येथील रहिवासी आहे आणि आम्ही सर्व कुष्ठरुग्णांचीच मुलं आहोत। तर आम्हाला एकंदरीत वाटतं की दगरे परिवार कायम अंतुले नगरच्या पाठीशी पूर्णपणे उभा असतो, पण यावेळी अशी वेळ आली एक निवडायचं आहे ड मध्ये, तर आम्ही सर्वजण मच्छिंद्र दगडे यांच्या पाठीशी उभे आहेत धनुष्यबाण चिन्ह मागे। अच्छा, तुम्हाला काय वाटतं? आता सध्या तरी कितीतरी वर्ष झाले दगडे परिवार आमच्या सर्व अंतुल नगरच्या सर्व गावासोबत आहेत। कित्येक तरी कामं दगडे परिवाराने यामध्ये केले, परंतु या राजकारणाच्या ओढाताळीमुळे सध्या दगडे परिवारामध्येच महायुद्ध चालू झालं आहे राजकारणाचं। त्यामुळे एक विचार सगळ्यांच्या मनात येतोय की निवडून कोणाला द्यायचं आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही विचार करून निर्णय करा? हो, विचार करून आम्ही निर्णय घेऊ आणि योग्य नेत्याला आम्ही निवडून आणू। ओके, तुम्हाला काय वाटतं दादा? मच्छिंद्र भाऊंनी आम्हाला सध्या क्रिकेटचं साहित्य दिलेलं आहे, बरेच कामं ते करतात। दगडे परिवार आमच्या पाठीशी नेहमी उभे असतात। सध्या आम्ही विचार करून आम्ही मतदान करू। ओके दादा, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण काय नाही, आम्हाला पण दगडे परिवारांनी खूप सपोर्ट केला आहे आणि ते कंटिन्यू आमच्या पाठीशी असतात। काय आम्ही मॅच भरवतो क्रिकेटच्या, कोणाकडे पण गेलो तरी आम्हाला ते मदत करतात पैशासाठी किंवा असो काही जेवणाचं असो बक्षीस, सगळं आमच्या पाठीशी कंटिन्यू असतात ते। ओके, मग त्यामुळे दगडे परिवार महत्त्वाचं आहे आम्हाला, बाकी काही नाही। ओके, धन्यवाद, थँक्यू। बरोबर या ठिकाणी अंतुले नगरमधील लेप्रेसी पेशंट म्हणजेच कुष्ठरोगी आपल्याबरोबर आहेत दादा। त्यांचं एक आहे की या ठिकाणी तुम्ही बघताय की पूर्ण एक पाय ब्रेक आहे आणि या आजारपणामधनं ते स्वतःला जगण्यासाठी ते प्रयत्न करतायत। अंतुले नगरचं हेच वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी असंख्य कुष्ठरोगी आहेत जे समाजाने प्रताडणा केलेले या ठिकाणी राहतात, गुण्यागोविंदाने राहतात। महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेली ही लोक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत। आता जी पुणे महानगरपालिका निवडणूक येते त्याच्या संदर्भात आपण जाणून घेतो। काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते येतात, तुमचे प्रश्न मार्गी लावणारे कोण? आमचे प्रश्न मार्गी लावा अशी आमची इच्छा आहे। आम्हाला हक्काचं घर मिळावं सर्वांना आणि बस एवढंच सांगू इच्छितो मी। अच्छा, आम्ही बरेच दिवसापासून इथं राहतोय, पण आमच्या नावावर घरे नाही आहेत। घरं नाही? हा, घरं आमच्या नावावर नाही आहेत, तर ते एक प्रशासनाने आमच्याकडे लक्ष घालून दखल घ्यावी एवढे मी विनंती करतो। तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, तुम्हाला दगडे कुटुंब कसं वाटतं? तुम्हाला मदत करणार आहे ना? दगडे कुटुंब मदत करणार आहे। विजय दगडे उभे आहेत काँग्रेसचे, ओळखता का त्यांना? हो, ओळखतो त्यांना। काय वाटतं तुम्हाला त्यांच्या बाबतीत?
नाही करू ना, त्यांना मतदान करू आम्ही, काय अडचण नाही. अच्छा, दुसरे जे दगडे कुटुंब आहेत त्यांच्याविषयी तू कारण नाही, तुमच्या- जे आम्हाला इथं सहकार्य करतील हां. अशांना आम्ही जरूर निवडून देऊ. अच्छा अच्छा. आणि तुमचं नाव काय म्हणले? माझं नाव शेख आरिफ. अच्छा, आरिफ भाई. तुम्हाला हा जो आजार आहे तो आजार कधीपासून लागला? हा लागला 2001-2002 पासून. तुम्हाला शासनाकडून काय मदत मिळते का? हा एक संजय गांधी म्हणून आहे, ती एक भेटते अपंगाची. किती मिळते तुम्हाला? 1,500 रुपये. 1,500 भागतं का? नाही भागत. मग दुसरा तुमचा व्यवसाय काय आहे? दुसरा काहीच व्यवसाय नाही. आता पायाला त्रास असल्यामुळे काय काम पण करू शकत नाही. तुमच्या कुटुंबातले जे काही मेंबर्स आहेत ते फॅमिली मेंबर्स आहेत हा, ते जातात हाऊसकीपिंगला. ओके. म्हणजे तुम्ही तरी एक कुठंतरी एक चांगलं जगण्याचा मार्ग, सरळ मार्गे कुटुंबाला घेऊन जगताय. हो, हो. नक्कीच तुमच्या मनातल्या ज्या वेदना आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोचवू आणि जे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत पोचवू. ठीक आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. काका नमस्कार. काय तुमचं नाव? माझा गुलाब तायडे. तायडे काका, तुमच्या इथे निवडणूक होते, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मनामधला नगरसेवक कोण आहे वाटतो की जो तुमचं काम करेल, तुमच्या प्रभागाला किंवा तुमच्या अंतुले नगरला मदत करेल? नाही, आता जो काम करीन तो त्याला मतदान देणारच आम्ही. अच्छा. हां, विजयदादा दगडे कसे आहेत? चांगले आहे, समजे चांगलेच आहेत, मच्छिंदा दगडे? समजे चांगले आहेत. अच्छा अच्छा, सगळे चांगले आहेत. हां त्यामुळं ते तुम्हाला पाहिजेतच. हां. ओके, धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? मला नाही